अरे प्रज्वल, काय झालं? तू खूप स्ट्रेस मध्ये दिसत आहे आज. काय नाही यार, काहीच ना. सांग ना, काय झालं? ठीक आहे ना यार, का चिडचिड वाटत आहे नुसतं. आता सांग तर, काय झालं आहे? अरे रडू नको प्रज्वल, सांग ना काय झालं. 5-6 दिवस आधी नाही का, पण तू मला आधी प्रॉमिस करायला कोणाला सांगशील नाही तर सांगतो मी. ठीक आहे, मी प्रॉमिस करते नाही पक्का ना? सांगणार. हो हो पक्का. तुला तुझ्या आईची शपथ आहे, कोणाला सांगणार नाही. ठीक आहे, मी नाही सांगणार. सांग आता काय झालं. 5-6 दिवस आधी काय झालं, मला नाही का माझा मित्र भेटला होता. तर तो म्हणे प्रज्वल म्हणे घर बसल्या खूप पैसे कमवता येते म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, पण कसं. तर त्याने नाही का एक जंगली रवी म्हणून एक ऍप होता, त्याच्याबद्दल सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. तर तो म्हणे तू 10,000 लाव, 20,000 लाव. त्याचे डबल नाही पैसे होते बा. मला मग? पैशाची गरज पण होती, तर मग मी लावले पैसे. माझ्याकडे 10,000 होते, तर 10,000 रुपये लावले. तर ठीक आहे, मी त्या दिवशी लावले आणि मी 20,000 जिंकलो पण. मग गोड्याने पैसे दिसले. मग आता काय करू. मला वाटलं अंतिम पैसे लागेल 20,000 30,000 जिंकून झाला. मग मी एका दिवशी 30,000 रुपये लावले. पण तुझ्याकडे 30,000 कुठून आले? 20,000 होते ना. अरे तर मी 10,000 मित्राला मागितले. आणि त्या दिवशी घडलं असं की 30,000 रुपये लावले, 30,000 रुपये हरले. आणि मग माझा मित्र मला कॉल करून विचारताय, प्रज्वल तू माझे पैसे कधी देशील. आता मी त्याला काय सांगू. आता बरोबर आहे, आणि त्याचे पैसे तो मागेलच ना वापर. मग मी माझ्या मित्राला विचारलं, ज्याने या ऍप बद्दल सांगितलं. तर त्याला म्हटलं यार आता मी काय करू. तर तो मला अजून सांगते की एक काम कर म्हणते प्रज्वल, तू 50,000 रुपये लाव म्हणते. तुला 1 लाख भेटेल म्हणते, आणि 1 लाख भेटले तर त्याच्या मित्राला देऊन देशील आणि मोकळा होऊन देशील. मग मला विचार येत होता, आता पैसे कुठून आणू, पैसे तर होते नाही. मग मी मम्मीला म्हटलं मला ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे, मला 50,000 रुपये पाहिजे म्हटलं. मम्मीने काही विचार न करता मला 50,000 रुपये देऊन टाकले. आणि जसे मला 50,000 रुपये आले, मी परत त्या रमी सर्कल मध्ये लावून दिले. मग आता विचार आला यार, कसं करू, काय करू. मग समजतच नव्हतं काय करायचं मी. आणि वेळ अशी येऊन गेली की तो फोन करताय, प्रज्वल पैसे कधी देशील. मम्मी विचारताय तू ऑनलाईन क्लास लावला का, काय करताय. असं इरिटेट झालं, असं वाटते जाऊ द्या. म्हणजे हार मानली मी लाईफ म्हणून. असं वाटते जाऊ दे, सुसाईड करून घ्या विषय. अरे असं नको म्हणू, असं सुसाईडचा डोक्यातून विचार काढून घे. तू एक काम कर, तू घरी सांग. अरे काय घरी सांगू, नाही सांगू शकतो. तो फोन करते, मी त्याला तरी काय सांगू यार. तू घरच्यांना सांग, आणि त्यांचे पैसे त्यांना देतो म्हणा थोड्या दिवसांनी. नाही यार, जाऊ दे. असं वाटते यार मी सुसाईड सोडणार. सोड. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ. हा व्हिडिओ फक्त एक काल्पनिक आहे, पण असं रिअल लाईफ मध्ये सुद्धा घडते. तर याच्यामधनं आपल्याला हे शिकायला मिळते की पैसा आणि लालच, म्हणजे ज्याने लालच केली त्याने आयुष्य गमावलं. म्हणजे या व्हिडिओमध्ये पण मी तेच दाखवलं की पैशाच्या मागे धावत गेलो, शेवटी काय झालं, आयुष्य संपलं. आपण मरतो, पण पैसा तिथेच ठेवून जातो, पैसा सोबत नाही घेऊन जात. त्यामुळे जास्त लालच पण नको करा, आणि जितके पैसे आपण कमवतो तितक्यामध्येच खुश राहा. जितकी लालच करू तितकं आपलं आयुष्य आपण गमवत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक काल्पनिक होता, आणि सांगायचं होतं की जुआ, सट्टा हे सगळं न लावता तेच पैसे आपल्या घरच्यांसाठी, आपल्या घरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे प्रत्येक सुखदुःखात लावा. अशा फालतू कामासाठी नको लावा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर सुद्धा करा. धन्यवाद.